अब खबरें विस्तार से और बुलेटिन की शुरुआत एक बेहद ज़रूरी खबर से जो जुड़ी हुई है एसआईआर से। राज्य में जल्द ही मतदाता सूची को लेकर एसआईआर यानी स्पेशल इंटेंसिव रिवीजन की प्रक्रिया शुरू होगी। इस प्रक्रिया का मुख्य मकसद मतदाता सूची के सभी दोषों को दूर करना है। नागपुर में इस प्रक्रिया के शुरू होने से पहले ही उसकी पूर्व तैयारियां शुरू कर दी गई हैं, जिसके अंतर्गत नागरिकों से जानकारी मांगी जा रही है। नागपुर की उपजिलाधिकारी चुनाव रचना इंदुरकर ने इस पूरी प्रक्रिया की जानकारी दी और नागरिकों से इसमें पूरी तरह से सहयोग करने की अपील भी की। राज्य में एसआईआर की प्रक्रिया शुरू होने वाली है। एसआईआर की प्रक्रिया शुरू होने से पहले इसकी पूर्व तैयारियां शुरू है। नागपुर जिले में क्या कुछ तैयारियां शुरू हैं और क्या कुछ किया जा रहा है, इसी पर अधिक बातचीत करने के लिए हमारे साथ मौजूद हैं उपजिलाधिकारी चुनाव रचना इंदुरकर मैडम। मैम, ये बताइए कि एसआईआर की पूरी प्रक्रिया क्या है और किस तरीके से जो है इसकी तैयारियाँ शुरू है और एडमिनिस्ट्रेशन द्वारा क्या कुछ किया जा रहा है? नागपूर जिल्ह्यामध्ये एसआयआर म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम याची पूर्वतयारी सध्या सुरू आहे। या पूर्वतयारीच्या अनुषंगाने प्रत्येक 12 मतदारसंघामध्ये BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जवळपास 4610 असे BLO प्रत्येक बूथवरती आम्ही ठेवलेले आहेत आणि त्यांच्यानुसार 2002च्या मतदार यादीशी 2024च्या मतदार यादीला आम्हाला मॅपिंग करायचं आहे। जे मतदार आम्हाला सापडता आहेत ते सगळे मॅप होतील। आमचा एक BLO ॲप म्हणून केलेला आहे, त्या ॲपवरती आम्ही मॅपिंग करतो आणि जे मतदार शक्यतो 2002च्या यादीत नाही आहेत त्यांनी त्यांच्याजवळ 2002 मध्ये ते तिथे असल्याचा पुरावा जवळ ठेवायचा आहे, जेणेकरून ते आमच्या BLOंना तो पुरावा देऊन त्यांचं मॅपिंग होऊ शकतं। अभी बहुत ऐसा हो रहा है कि BLO अपनी तरफ से ये प्रक्रिया चूँकि आप लोगों ने शुरू की है और सरकार ने इस प्रक्रिया को जाहिर नहीं किया है, तो लोगों के मन में ये संभ्रम भी है और कन्फ्यूज़न भी है कि BLO उनको फ़ोन करते हैं, उनसे डिटेल्स मांगते हैं, लेकिन वो दे नहीं पाते हैं। तो क्या इस बातचीत के माध्यम से आप ये आश्वस्त करती हैं कि इस तरीके की प्रक्रिया शुरू हो गई है? कोई अगर आपसे दस्तावेज़ मांगता है या इस तरीके से जानकारी मांगता है तो आपको देना चाहिए, क्योंकि वो ISR का जो है वो SIR का पूर्व तैयारी जो है वो शुरू। आपल्या भारत देशामध्ये जवळपास सद्यस्थितीमध्ये 9 राज्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू होतोय, त्यामध्येच एक महाराष्ट्र राज्य पण आहे। शक्यतो मे महिन्यामध्ये तो कार्यक्रम जाहीर होईल असं म्हणजे आयोगाच्या सूचना आहेत आणि या सूचनानुसार आपल्याला 100% मॅपिंग पूर्ण नागपूर जिल्ह्यात जवळपास 46 लाख मतदार आहेत, त्यांचं मॅपिंग आपल्याला करायचं आहे आणि या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून आमचे जे BLO जात आहे। तर मी सर्व नागरिकांना या चॅनलद्वारे मी जाहीर आवाहन करू इच्छिते की प्रत्येक नागरिकांनी त्यांचं मॅपिंग त्यांच्याजवळ येणाऱ्या BLOंना फोनद्वारे किंवा स्वतः समक्ष जाऊन ते मॅपिंग करून घ्यावं, जेणेकरून प्रत्यक्ष कार्यक्रम जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यांना कुठली अडचण येणार नाही आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव पण वगळलं जाणार नाही। हे त्यांच्यासाठी फायदेशीर असल्यामुळे थोडक्यात मतदार यादीचं सफाईकरण जे म्हणतो आपण, शुद्ध करणं यादी, हे याचं मुख्य कार्य आहे। बऱ्याच वेळेला असं होतं की बरेचसे मतदार स्थलांतरित होऊन गेलेले आहेत किंवा काही मयत आहेत, त्यांची नावं अजूनसुद्धा त्या यादीत आहेत आणि काही लोक आहेत जे 24च्या आधी काही 2-3 वर्ष आल्यामुळे त्यांची नावं आलेली नाही आहेत त्या मतदार यादीत। तर जे मतदार आहेत त्यांची नावं त्याच्यात यावी, जे मतदार मयत आहेत, स्थलांतरित आहेत, त्यांची नावं कमी व्हावी, यासाठी मतदार यादीचं शुद्धीकरण हे मेन त्याचा एक उद्देश आहे आणि त्यानुसार प्रत्येक नागरिकांनी जे मतदार आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये अशा 12ही मतदारसंघातील मतदारांनी जास्तीत जास्त आपली नावं मतदार यादीत आहेत की नाही हे शोधावं। नसल्यास आमच्या BLOंमार्फत ती नावं आपली एकदा बघून तपासणी करून घ्यावी आणि आपलं नाव असल्याची खात्री करावी। तो BLO खुद संपर्क करेंगे या BLO के पास में नागरिक अपने से जाकर भी संपर्क कर सकते हैं इस प्रक्रिया? हां, BLO स्वतः घरोघरी म्हणजे डोर टू डोर मॅपिंग आमचं सुरू झालेलं आहे। त्यानुसार BLO तर जात आहेच, परंतु प्रत्येक BLOला प्रत्येक घरी जाणं पण प्रत्येक वेळेला शक्य होत नाही। त्यावेळेला नागरिकांनी स्वतः समोरून त्यांनी जर BLOंना ते कॉलही करू शकतात त्यांच्या मोबाईल नंबरवरती आणि त्यांनी स्वतः पुढे येऊन BLOंना सांगितलं आपलं नाव, आपली मतदार यादीतला अनुक्रमांक वगैरे, तर ते चांगलं राहील। धन्यवाद मैम, हमसे बात करने के लिए। तो ये थे उपजिलाधिकारी चुनाव नागपुर जिला, जिन्होंने हमसे बातचीत की और बताया कि SIR की जो प्रक्रिया शुरू है और उसके पूर्व की जो तैयारियां हैं वो किस तरीके से जो है वो शुरू है और उनका एक तरीके से नागरिकों को ये आह्वान है कि इस प्रक्रिया में वो खुद भाग लें और अपने नाम जो हैं उनकी जांच करें, जो पूरी की पूरी प्रक्रिया बनाई है उसके अनुसार। वीडियो जर्नलिस्ट विलास खड़से के साथ दिव्येश द्विवेदी, UCN न्यूज़, नागपुर।